जपानची राजधानी टोकियो मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लागणार आहे। तो पुतळा राजधानी दिल्लीत आलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा पुतळा आहे शिवस्वराज रथयात्रा करण्यात येणार आहे। या निमित्ताने 16 जानेवारी ते 8 मार्च दरम्यान ही यात्रा असणार आहे। सोबतच त्यासाठी जर बघितलं तर त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे। इंडो जापान शिवस्वराज्य रथयात्रा आहे 2025। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वारूढी पुतळा आहे हा टोकियोमध्ये लावण्यात येणार आहे। त्यासाठी हा रथ दिल्लीत आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या रथाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या पुतळ्यासाठी जर बघितलं तर हा पुतळा जर बघितला आपण तर या पुतळ्यामध्ये संपूर्ण वेगवेगळे हा जो पुतळा आहे सर्वात प्रथम साताऱ्यावरून निघालेला आहे। अजमेरपर्यंत मुंबई अजमेर असा दार तो साधारणतः जर बघितला आपण हा टोकियोपर्यंत पोहोचणार आहे। आणि या सगळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्यामध्ये ही जी रथयात्रा आहे ज्यांच्या नेतृत्वात निघाली आहे, रोड शो देखील असणार आहे। नागपूर, मुंबई, बेंगलोर, नवी दिल्ली इथे रोड शो असणार आहे। ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून इथे हा पुतळा लावण्यात येणार आहे। 2000 बाईक देखील बेंगलोर, पुणे, मुंबईच्या दिल्लीच्या दरम्यान वेगवेगळे यात्रा इथे निर्माण करण्यात येणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे जपान मध्ये लावण्यात येणार आहे। जपानची राजधानी आहे टोकियो, तिथे लावण्यात येणार आहे। त्यासाठी या प्रकारे या पुतळा आहे जर बघितला आपण जपान आणि भारत यांच्या संयुक्त याच्यातून प्रयत्नातून हा पुतळा लावण्यात आला आहे। पुतळा जर आपण बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि तलवारासोबत अश्वारूढ हा पुतळा आहे। यापूर्वी असाच प्रकारचा पुतळा जो आहे भारताच्या सीमा भागात म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये लावण्यात आलेला आहे। आणि यासाठी हे जर बघितलं तर ही हा शिवस्वराज्य यात्रा आहे, यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ज्येष्ठ शिल्पकार विवेकजी खटावकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिल्पकार विपुल आणि विराज खटावकर यांच्या माध्यमातून अश्वारूढ पुतळा साकार करण्यात येणार आहे। त्याची ही अशा प्रकारचं हे रूप असणार आहे आणि त्यामुळे हा पुतळा अत्यंत महत्त्वाचा आहे। यासाठी हे जर बघितलं आपण तर या पुतळ्याच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रयत्न असणार आहे। आणि या पुतळा हा जो पुतळा आता तुम्ही टोकियोला लावणार आहात कसा जाणार आहे, कशा पद्धतीचा प्रवास असणार आहे आणि तो पुतळा कसा उभा राहणार आहे आणि केव्हापर्यंत उभा राहणार आहे? हा पुतळा 8 मार्च रोजी 2025 रोजी जपानची राजधानी टोकियो इथं उभारला जाणार आहे। पण याची सुरुवात पुण्यापासून झालेली आहे, खरं 14 तारखेपासून। पण स्वराज्याची राजधानी सातारा ह्याला पहिला आपण मान दिला। तिथं उदयनराजे भोसले यांनी या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत केलं आणि पूजन केलं। तिथनं 8000 किलोमीटरचा प्रवास करून 12 राज्यातनं आज ती दिल्लीमध्ये आलेली आहे। आणि ह्या मूर्तीचा अश्वारूढ मूर्तीची जपानमधली पहिली मूर्ती जी जपानची टोकियो राजधानी तिथं उभारली जाणार आहे। आणि ह्याच्यासाठी स्पेशल आपण एका बोटीची व्यवस्था करून JNPT कार्गोतनं त्याचं आपण 18 फेब्रुवारीला ह्याचं पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यासाठी नाव काय आहे आणि आपण कशा पद्धतीने या संघटनेसोबत जोडलेला आहात? माझं नाव हेमंत जाधव आहे आणि आम्ही पुणेकर जी संस्था आहे त्याचा अध्यक्ष आहे। आणि आम्ही पुणेकर ही टीम फक्त पुण्यापुरती नसून भारतात सगळी ह्याच्या आधी आपण 7 नोव्हेंबर रोजी भारत पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक केलेलं आहे। आणि तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता की पार्कमध्ये मायनस त्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आपण तो दिला होता। ह्याच्यातनंच आम्हाला बऱ्याचशा राज्यातनं आणि देशातनं कॉल आले। तर जपानमधनं आपल्याला योगेंद्र पुराणिक म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला की आम्हाला जपानच्या टोकियोमध्ये महाराजांचं भव्य स्मारक करायचं आहे। ह्यासाठी फक्त स्मारक नाहीये, ह्याच्याबरोबर आपण भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्य विद्यालय यांच्याकडनं काही पत्र आणि काही छायाचित्र जी दुर्मिळ आहेत ती तिथं संग्रहालयामध्ये आपण आणि काही पुस्तकं अशी जवळजवळ 100 पुस्तकं आणि 50 छायाचित्र आपण त्यांना संग्रहालयासाठी ऑलरेडी 1.5 महिन्यापूर्वी दिलेली आहेत तिथं। म्हणजे याचा अर्थ असा होईल की टोकियोमध्ये पहिला हा पुतळा आपल्याला मार्च महिन्यात पाहायला मिळेल। 8 मार्च रोजी याचं भव्य उद्घाटन होणारे अनावरण। आणि ह्याला जपानचे राजे नारोहितो यांनी पण कालच आम्हाला कन्फर्मेशन दिलं की आम्ही ह्या उद्घाटन सोहळ्याला आम्ही स्वतः उपस्थित 8 मार्च महिला दिन आहे। आणि आम्ही 8 मार्च ही तारीख का काढली, कारण आपण म्हणतो की महिलांना तुम्ही मान दिला पाहिजे। तर आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिले गुरु कोण असेल तर त्यांची मातोश्री जिजाऊ आहे। तर आम्ही खास 8 मार्च हा दिवस त्यासाठीच निवडलेला आहे की आज त्यांना त्या निमित्ताने आपण जिजाऊंना पण त्या नमन करता येईल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन आपण साजरा त्या दिवशी करू।
धन्यवाद. हे होते आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 8 मार्च रोजी हा पुतळा जपानची राजधानी टोकियो येथे लागणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.